उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर नाराज आहेत। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही अशा शब्दात शिंदेंनी त्यांना सुनावलंय। दोन्ही नेत्यांमुळे वादंग निर्माण झाल्यानंतर शिंदेंनी कान उघडणी केली आहे। पक्षातल्या दोन नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज। संजय गायकवाड, संजय शिरसाटांची कान उघडणी। शिरसाटांकडून पैशांच्या बॅगेच्या वादाला पुन्हा फोडणी। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड, शिवसेनेतल्या संजय नावाच्या या दोन नेत्यांवर एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही अशा शब्दात शिंदेंनी या दोघांची कानउघडणी केली। मंत्री आणि आमदारांच्या अशा वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते अशा शब्दात शिंदेंनी सुनावलंय। शिंदे साहेबांनी नेहमीच आमचं काही आता खरं तर या गोष्टीचं मी समर्थन केलेलंच नाहीये। त्याच्यामुळे ते मला फोनवर बोललेच की जरा हे थोडं सांभाळून कर, राग कंट्रोल कर, बोललेच ते मला। संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। संजय गायकवाडांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना शिंदेंच्या शिवसेनेच्या नाकी नऊ आलं होतं। त्यानंतर संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला। संजय राऊतांच्या मते संजय शिरसाटांच्या घरात पैशांनी भरलेली बॅग होती। राऊतांच्या मते या बॅगमध्ये खचाखच पैसे भरले होते। या बॅग सोबत मंत्री संजय शिरसाटही दिसत होते। राऊतांनी समोर आणलेल्या या व्हिडिओवर मंत्री शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले। आपला व्हिडिओ मॉफ करण्यात आल्याचा दावा शिरसाटांनी केला। बघा, तो व्हिडिओ जो तुम्हाला दिसतोय ना, एक तर मी प्रवासून आलोय, कपडे काढलेत, माझ्या कॉटवर बसलोय आणि हे सगळं चित्र कदाचित ती जाताना कुठे आपण कॅरी करतो ना कपडे वगैरे, ती बॅग असावी। आणि समजा पैसे असते तर अशी काही रस्त्यामध्ये बेडरूममध्ये अशी ठेवायची वस्तू असते का? आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा, जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते। मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे। चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। पैशांनी भरलेल्या कथित बॅगवरून वाद सुरू असताना संजय शिरसाटांनी पुन्हा एकदा या वादाला फोडणी दिली। छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय कर्करोग रुग्णालयातल्या कार्यक्रमात आणखी एक वक्तव्य करून शिरसाटांनी वाद ओढवून घेतलाय। पैशासाठी कामं अडवू नका, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ असं शिरसाट डॉक्टरांना म्हणाले। तुम्ही चिंता करू नका, पैशाची मी तुम्हाला पहिलेच सांगेन, पैशासाठी काही अडलं असं समजण्याचं काहीच कारण नाहीये। पैसे देने वाले हम हैं, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है। पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ।